एक लक्षात घ्या, करंट जे आहे ना, करंटचं सूत्र काय माहितीये का? करंटचं सूत्र आहे चार्ज अपॉन टाइम. काय सूत्र आहे? चार्ज अपॉन टाइम. आता करंट जे आहे, करंट आपण ज्या SI एककामध्ये मोजतो ते एकक शोधण्यासाठी आपल्याला चार्ज आणि टाइमचे काय माहित पाहिजे? एकक माहित पाहिजे. मग आता चार्ज जो आहे, चार्ज आपण ज्या एककामध्ये मोजतो तो एकक आहे कुलोम. काय आहे? कुलोम. आणि टाइम ज्या SI एककामध्ये मोजतो आपण ते एकक कोणतं आहे? सेकंद. मग करंटचं SI युनिट काय येईल? कुलोम पर सेकंद. किंवा त्याला शॉर्ट मध्ये जर लिहायचं असेल तर C/S. कॅपिटल C काय आहे? कुलोम. छेद आल्यामुळे आपण काय लिहिलं? पर, म्हणजे ऑब्लिकची रेषा लिहिली आणि त्यानंतर काय लिहिलं? सेकंदचा सिम्बॉल S. पण काय झालं, हे जे कुलोम पर सेकंद आहे याला आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे आणि ते आहे एम्पियर. काय आहे? एम्पियर. आणि यामुळं जे कुलोम पर सेकंद आहे त्याच्या ऐवजी आपण एक चिन्ह वापरतो आणि ते चिन्ह कोणतं आहे? ए स्टँड फॉर एम्पियर. म्हणून करंटचं SI एकक काय आहे? काय आहे मग? एम्पियर. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरच्या काही लिमिटेड क्वेश्चन बद्दल बोलू. निवडक प्रश्न. पहिला प्रश्न आहे की इन विच कंडिशन वी गेट करंट इलेक्ट्रिसिटी. आता करंट इलेक्ट्रिसिटी जी आहे ते मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची कंडिशन काय असते? आता एक लक्षात घ्या की जे सबस्टन्स आहेत हे सबस्टन्स दोन पद्धतीचे असतात. एक असतो कंडक्टर आणि दुसरा आहे इन्सुलेटर. आता ज्यामधून उष्णता, हीट आणि करंट, विद्युत यांचं चांगल्या पद्धतीनं वहन होतं त्यांना आपण म्हणतो कंडक्टर, है ना, सुवाहक. बरोबर. आणि इन्सुलेटर अशा सबस्टन्स आहे की ज्यामधून हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही त्यांना म्हणतो आपण इन्सुलेटर. मराठीमध्ये म्हणून त्याला आपण दुर्वाहक. आता कंडक्टर जे आहे तर यांच्यामध्ये मोबाईल फ्री इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. ओके. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉन जे आहेत ना हे स्वतः कोण आहेत? चार्ज कॅरियर्स. काय आहेत? चार्ज कॅरियर्स. म्हणजे चार्जला जो पॉझिटिव्ह चार्ज असतो त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चार्जचं वहन करणारे चार्ज कॅरियर्स कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स. आणि हे मोबाईल फ्री इलेक्ट्रॉन ज्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतात त्यामधूनच इलेक्ट्रिसिटीचं काय होतं? वहन होतं आणि त्यांना आपण इलेक्ट्रिकल कंडक्टर म्हणतो. आणि ज्यामध्ये इलेक्ट्रॉन नसतात त्यामध्ये विद्युतचं वहन होईल का? नाही, कारण त्यांना घेऊन जाणारच कोणी नाही. इलेक्ट्रॉन आणि फ्री इलेक्ट्रॉन याच्यामधला फरक लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन तर प्रत्येक मेटल मध्ये आहे, नॉन मेटल मध्ये आहे. बरोबर आहे का? प्रत्येक एलिमेंट मध्ये मेटल इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट असतात. हे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये पाहिलेलं आहे. परंतु आपल्याला कोणते इलेक्ट्रॉन पाहिजे? मोबाईल फ्री इलेक्ट्रॉन जे चार्जला कॅरी करू शकतात ते इन्सुलेटर मध्ये नसतात. ओके. तर आता आपली कन्सेप्ट जी होती की इलेक्ट्रॉन जे आहेत तर मेन इलेक्ट्रॉन्स इन अन इलेक्ट्रिक करंट आर मेड टू फ्लो. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉनचा फ्लो होईल अर्थातच ते चार्जला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असतील तेव्हाच याच कंडिशन मध्ये काय होतं? इलेक्ट्रिसिटी जी आहे, करंट इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होते. म्हणजे करंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतो. जो सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ टेंडन्सी ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. आता एक लक्षात घ्या, चार्ज कॅरियर्स कोण होते? इलेक्ट्रॉन. बरोबर आहे का? आता हे इलेक्ट्रॉन कोणाला घेऊन चालले? तर ते कोणाला घेऊन चालले? पॉझिटिव्ह चार्जला घेऊन चालले. मग या पॉझिटिव्ह चार्ज जे फ्लो होतो याची टेंडन्सी काय आहे? कारण आपण सेलचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर कोणते सेल असू द्या, बॅटरी असू द्या, तर याच्यामध्ये दोन टर्मिनल असतात. एक पॉझिटिव्ह टर्मिनल, दुसरा असतो निगेटिव्ह टर्मिनल. मग आता पॉझिटिव्ह चार्ज कसा वाहतो आणि करंट कसं वाहतं? आता या संदर्भात एक आकृती आपण समजून घेऊ.
पहा सपोज हे एक सर्किट आहे. ओके, आता या सर्किट मध्ये मी बल्ब घेतला, त्यानंतर व्होल्ट मीटर घेतला. ठीक आहे, सर्किट मध्ये बऱ्याच गोष्टी असतात. हा सर्किटचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. ओके, सो कोणतेही आता लक्षात घ्या, हे जे मी कॉम्बिनेशन दाखवलं तुम्हाला, एक प्लस आणि एक मायनस, याचा अर्थ मी इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय जोडलेला आहे, सेल जोडलेला आहे. जर बॅटरी राहिली असती तर पहा हे असं राहिलं असतं. म्हणजे याच्यामध्ये 1 2 3 तीन सेल जेव्हा एकत्र आले, म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त सेल जेव्हा एकत्र येते तेव्हा कशाचं फॉर्मेशन होतं, बॅटरीचं फॉर्मेशन होतं. तुमच्या हे लक्षात आलं असेल की सेल आणि बॅटरी मध्ये काय फरक आहे. ओके, जसं की तुम्हाला माहित आहे की आपण जी घड्याळ असते, जसं की इथं पण वॉच आहे, त्याच्यामध्ये एक आपण सिंगल सेल वापरला, बॅटरी वापरली का नाही. सो सिंगल सेलला असं आपण रिप्रेझेंट करायचं. आणि जसं की तुम्ही हे पाहिलं असेल, तुमच्याकडे मोठी टॉर्च असेल तर त्याच्यामध्ये 3-4 सेल असतात, हे की नाही. साधं रिमोट जरी घेतला आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा किती असतात, 2 सेल असतात. तर जेव्हा सेलचं कॉम्बिनेशन आपण वापरतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, बॅटरी. आता बऱ्याच जणांच्या घरी काय आहे, इन्व्हर्टर आहे. तर इन्व्हर्टरला आपण सेल लावलेला आहे का, नाही, सेलचं कॉम्बिनेशन लावलेलं आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, बॅटरी. म्हणून लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन ऑफ सेल इज नोन ॲज द बॅटरी. आता सपोज आपल्याला आता कन्व्हेन्शियल करंटची डायरेक्शन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या दिशेला वाहतो आणि इलेक्ट्रॉन कोणत्या दिशेला वाहतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटॉम ऑलरेडी शिकलेला आहे. मला सांगा, इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे का निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे का, कारण पॉझिटिव्ह चार्ज हा कोणावर असतो, प्रोटॉनवर असतो. आता इलेक्ट्रॉन हे स्वतः निगेटिव्हली चार्ज असल्यामुळं त्यांचं जे कंडक्शन आहे हे कंडक्शन कसं असतं, निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे. कसं वाहतो करंट, निगेटिव्ह करून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे. हे करंटची डायरेक्शन झाली. आणि त्याच्या विरुद्ध आपण जर करंटची डायरेक्शन पाहिली, ओके, ही झाली इलेक्ट्रॉनची डायरेक्शन. पहा, 2 डायरेक्शन आपल्याला समजून घ्यायची आहे. एक डायरेक्शन कशाची समजून घ्यायला आपण, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन. आणि दुसरी डायरेक्शन कोणाची आहे, करंटची डायरेक्शन. करंट अर्थातच आपल्याला कन्व्हेन्शियल करंट म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज व्हायला त्याचा आपल्याला काय करायचं आहे, दिशा समजून घ्यायची आहे. ओके, तर आता सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्ह टर्मिनल कडून कोणाकडे वाहतात, निगेटिव्ह टर्मिनल कडे. आणि म्हणून इलेक्ट्रॉनचं जे वहन असेल हे सपोज मी सर्किट मध्ये या पद्धतीने दाखवतो. तर मला सांगा, जे इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉनचं वहन कसं व्हायला, पॉझिटिव्ह टर्मिनल कडून कोणत्या टर्मिनल कडे, निगेटिव्ह टर्मिनल कडे. आणि याच्या विरुद्ध आपण वाटल्यास इथं दुसरा कलर घेऊ. ठीक आहे, आता जो करंट, ज्याला आपण कन्व्हेन्शियल करंट किंवा पॉझिटिव्ह चार्ज म्हणलो, याचं जे वळण आहे हे कसं होणार, निगेटिव्ह टर्मिनल कडून कोणाकडे, पॉझिटिव्ह टर्मिनल कडे. हा कोणाचा, रेड रंगाने जो दाखवला मी, हा करंट कशाचा फ्लो आहे, करंटचा किंवा युनिट पॉझिटिव्ह चार्ज. सो ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की इलेक्ट्रॉनचं वहन कसं होतं, निगेटिव्ह टर्मिनल कडून कोणत्या टर्मिनल कडे, पॉझिटिव्ह टर्मिनल कडे. आणि जो करंट किंवा पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याचं वहन कसं होतं, पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे. नेक्स्ट क्वेश्चन, सो त्याचा आन्सर दिलेलं बघा की पॉझिटिव्ह चार्जचा फ्लो कसा व्हायला, फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजे जेव्हाही आपण पॉझिटिव्ह चार्जचा फ्लो आहे, आता मला सांगा पाणी कसं वाहतं बरं, जास्त उताराकडून कमी उताराकडे, बरोबर आहे का. हा, सेम पद्धतीनं जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे हा हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे त्याचं काय होत असतं, कंडक्शन होत असतं. म्हणजे त्या डायरेक्शन तो फ्लो होत असतो.
त्यानंतर आहे व्हॉट इज अ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स काय आहे? पोटेन्शियल डिफरन्सची जेव्हा आपण व्याख्या करू तर सोपी व्याख्या आहे डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल ऑफ टू पॉइंट. तर आता मी सर्किट काढलं होतं इलेक्ट्रिक सर्किट, त्यामध्ये दोन पॉइंट होते, बरोबर आहे का? तर एक पॉइंट असतो हायर पोटेन्शियलला, दुसरा असतो लोअर पोटेन्शियलला. तर त्या दोन पॉइंटच्या पोटेन्शियल मधला जो फरक आहे त्या फरकाला काय म्हणायचं? पोटेन्शियल डिफरन्स. लक्षात घ्या, जेव्हा इलेक्ट्रिक करंट व्हायचा असेल, एक जण हायरला पाहिजे, एक जण लोला पाहिजे, म्हणजे त्यांच्या पोटेन्शियल मध्ये काय पाहिजे आपल्याला? फरक. त्या फरकालाच काय म्हणतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. तो डिफरन्स जर नसेल तर करंट वाहणार नाही. मला सांगा आता, समपातळीमध्ये समुद्राचं पाणी इकडून तिकडे वाहतं का? लाटा निर्माण होतात, परंतु जनरली जर पाहिलं आपण, समुद्र स्थिर असताना पाणी कोणत्या दिशेला वाहतं का? नाही. मग हे का झालं? कारण त्यांच्या पोटेन्शियल मध्ये काही फरक आहे का? नाही. करंटचं पण तसं आहे. करंट वाहण्यासाठी दोन पॉइंट जे आहे, तर एक पॉइंट कसा लागतो आपल्याला? हायर पोटेन्शियलला, दुसरा कसा लागतो? लोअर पोटेन्शियलला. आणि पॉझिटिव्ह चार्जचं वहन कसं होतं? हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. पुढे विचारलं पोटेन्शियल डिफरन्सचं एसआय युनिट काय आहे? तुला माहित आहे कोणतं युनिट त्याचं? व्होल्ट. हे त्याचं एसआय युनिट आहे. इन विच डायरेक्शन इलेक्ट्रॉन्स फ्लो. आता इलेक्ट्रॉनचं वहन हे कोणत्या दिशेला होतं? आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. इलेक्ट्रॉन हे स्वतः कसे आहेत? पॉझिटिव्हली चार्ज आहेत, ते चार्ज कॅरियर्स आहेत, आणि ते चार्जला कसं घेऊन जातात? निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे. जे चार्ज आहे हे चार्ज इलेक्ट्रॉन घेऊन जातात, आणि म्हणून इलेक्ट्रॉनचा फ्लो सरळ सरळ आहे, निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. देन आता नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊ आपण. डिफाइन युनिट करंट. करंट जे आहे हे तुम्ही शिकलात, पण युनिट करंट कशाला म्हणायचं? तर पहा, सोपी व्याख्या आहे इलेक्ट्रिक चार्ज फ्लोइंग थ्रू वायर इन 1 सेकंड. म्हणजे 1 सेकंदामध्ये वायर मधून किती इलेक्ट्रिक चार्ज वाहतो त्या करंटच्या अमाउंटला काय म्हणायचं? युनिट करंट. ओके. देन व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंटचं जे युनिट आहे ते कसं तयार होतं ते आपण पाहू. आता एक लक्षात घ्या, करंट जे आहे ना, करंटचं सूत्र काय माहितीये का? करंटचं सूत्र आहे चार्ज अपॉन टाइम. काय सूत्र आहे? चार्ज अपॉन टाइम. आता करंट जे आहे, करंट आपण ज्या एसआय एककामध्ये मोजतो ते एकक शोधण्यासाठी आपल्याला चार्ज आणि टाइमचे काय माहित पाहिजे? एकक माहित पाहिजे. मग आता चार्ज जो आहे, चार्ज आपण ज्या एककामध्ये मोजतो तो एकक आहे कुलोम. काय आहे? कुलोम. आणि टाइम ज्या एसआय एककामध्ये मोजतो आपण ते एकक कोणतं आहे? सेकंड. मग करंटचं एसआय युनिट काय येईल? कुलोम पर सेकंड, किंवा त्याला शॉर्ट मध्ये जर लिहायचं असेल तर C/S. कॅपिटल सी काय आहे? कुलोम. छेद आल्यामुळे आपण काय लिहिलं? पर, म्हणजे ऑब्लिक ची रेषा लिहिली, आणि त्यानंतर काय लिहिलं? सेकंडचा सिम्बॉल S. पण काय झालं, हे जे कुलोम पर सेकंद आहे याला आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे, आणि ते आहे एम्पियर. काय आहे? एम्पियर. आणि यामुळं जे कुलोम पर सेकंद आहे त्याच्या ऐवजी आपण एक चिन्ह वापरतो, आणि ते चिन्ह कोणतं आहे? ए स्टँड फॉर एम्पियर. म्हणून करंटचं एसआय एकक काय आहे? काय आहे मग? एम्पियर. वाटल्यास आपण लिहू शकतो की जेव्हा एखाद्या आपल्याला जर एम्पियरला डिफाइन करायचं आहे, तर एम्पियरला डिफाइन करताना मला सांगा, आपण असं समजू की एखाद्या इलेक्ट्रिक वायर मध्ये किती चार्जचा फ्लो होत असेल? 1 कुलोम. चार्ज किती व्हायला? 1 कुलोमचा चार्ज जर फ्लो होत असेल, किती वेळेसाठी? 1 सेकंदासाठी जर फ्लो होत असेल तर होणारं करंट हे किती एम्पियर असतं? 1 एम्पियर असतं. म्हणजे 1 एम्पियरला आपल्याला इथं काय करता आलं? डिफाइन करता आलं. बरोबर आहे का? एखाद्या इलेक्ट्रिक वायर मधून 1 कुलोम चार्ज किती सेकंदासाठी वाहत असेल?
1 सेकंदासाठी वाहत असेल तर त्या इलेक्ट्रिक वायर मधून वाहणाऱ्या करंटची व्हॅल्यू किती होती 1 एम्पियर. सो यावरून लक्षात आलं असेल आपल्या करंटचे 2 SI एकक आहेत. एक आहे कुलॉम पर सेकंद किंवा दुसरे एकक काय आहे एम्पियर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अ रोल ऑफ इलेक्ट्रिक सेल. आता आपण सर्किट मध्ये पाहिलं एकतर आपण काय करायलो सेल वापरतो किंवा बॅटरी वापरतो. मग हे इलेक्ट्रिक सेल किंवा इलेक्ट्रिक बॅटरी का वापरायची. कारण ते वापरलं नाही तर मला सांगा सर्किट मधून करंटचा फ्लो होईल का नाही. तर तो काय करतो माहितीये का त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स ज्याला मराठीमध्ये आपण विभवांतर म्हणतो. तर हे विभवांतर समतोल करण्याचं काम त्याला मेंटेन करण्याचं काम हे कोण करत असतात इलेक्ट्रिक सेल करतात. आणि म्हणून दिलेलं आहे मेंटेन कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे सातत्यानं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे हा स्थिर ठेवायचा आहे त्याला. कारण मला सांगा हायर एक जणाला हायर पोटेन्शियलला दुसऱ्याला कुठे ठेवायचं आहे लोअर पोटेन्शियलला. पोटेन्शियल डिफरन्स जर असेल तरच करंट होईल. पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर करंट होईल का नाही. म्हणून इलेक्ट्रिक सेलचं काम काय आहे आपण म्हणतो सेल लावलं की करंट व्हायला लागलं हे झालं साधं बोलणं. पण सायंटिफिकली जेव्हा आपण बोलू तेव्हा आपल्याला काय सांगावं लागेल की कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन करणं हे कोणाचं काम आहे इलेक्ट्रिक सेलचं. आणि फायनली 2 क्वेश्चन राहिले आपले. विच इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ ड्राय सेल. तर ड्राय सेलचं आपण पूर्ण कन्स्ट्रक्शन पाहिलंय. त्यामध्ये ग्राफाइट रॉड असते सेंटरला पण त्याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रोलाइट असतं आणि सर्वात बाहेर काय आहे झिंकची लेअर. ती झिंकची लेअर ड्राय सेलचं कोणत्या टर्मिनल असतं निगेटिव्ह टर्मिनल. म्हणून ते सांगितलं आहे की झिंक मेटलची जी लेअर आहे ती ड्राय सेलची काय आहे निगेटिव्ह टर्मिनल असतं. जी इलेक्ट्रोलाइट आहे ड्राय सेल मध्ये तर तो इलेक्ट्रोलाइट ऍक्च्युअल कोणत्या मटेरियलचा आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी 2 मटेरियल होते. एक होता झिंक क्लोराइड आणि दुसरा आहे अमोनियम क्लोराइड. सो लक्षात ठेवा की ड्राय सेलचा निगेटिव्ह टर्मिनल कोण होता झिंक मेटलची लेअर आणि जो इलेक्ट्रोलाइट त्यामध्ये प्रेझेंट आहे तो कोणता आहे ZnCl2. का म्हणायचं याला झिंक क्लोराइड आणि NH4Cl असेल तर अमोनियम क्लोराइड. ओके